दरम्यान बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर इथे राजकीय वातावरण तापलेलं आहे। मतीन पटेल यांचं घर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत पाडल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आरोप केला होता की भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी देखील अनधिकृत बांधकाम केलंय आणि याबाबतची माहिती सुद्धा मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे। दरम्यान मनपाकडून कारवाई होण्याच्या भीतीपोटी या दोन्ही नगरसेवकांनी स्वतःहून आपल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवायला सुरुवात केल्याची चर्चा या शहरात रंगलेली आहे। राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मनपा पुढे कोणावर कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे। अमोल मस्के आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोल, नेमके काय घडतंय? नक्कीच सौरभ, महानगरपालिकेने जी कारवाई केली होती मतीन पटेल यांच्या घरावरती की त्यांचं घर अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्यांचं घर पाडण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं होतं की शहरामध्ये अनेक असे घर आहेत की ते बी अनधिकृत असल्याचं सांगितलं। त्यामध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या दोघांचं नाव चर्चेमध्ये होतं। तर हे नाव पुढे आल्याच्या नंतर आपल्या बांधकामावर महानगरपालिका बुलडोजर चालवत या भीतीपोटी आज गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी स्वतःहून जे अनधिकृत घर आहेत ते आज पाडण्यास सुरुवात केलेली आहे। निश्चितच अमोल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।